मस्त असं जाळीदार घेवरची रेसिपी तुमच्यावर शेअर करते। इतकं खायला टेस्टी झाले होते। कोण म्हणतं घरात ही स्वीट डिश बनवू नाही शकत। जर मेजरमेंट करून तुम्ही ही डिश बनवली तर परफेक्ट जाळीदार घेवर तुमचीही बनतील। चला मग रेसिपीला स्टार्ट करूया। सर्वात आधी जर आपण रबडी बनवणार आहोत, रबडीसाठी मी ते 1 लिटर दूध घेतलं होतं। दूध आपल्याला 1 लिटरचं अर्धा लिटर होस तोपर्यंत आटून घ्यायचंय। तिथं मी कढई घेतली होती, कढईला तूप लावलं होतं। तूप लावायचं एकच कारण आहे की आपलं दूध कढईला चिपकू नये आणि करपू नये। कधी कधी दूध कढईला चिपकतं, जळतं, तर त्याचा वास म्हणजे ते चांगलं नाही लागत। त्यामुळं कधी पण दूध तापवताना, दूध आटवताना आधी कढईला तूप लावा, त्यानंतरच त्यामध्ये दूध टाका। दुसरा एक ऑप्शन आहे की कढईमध्ये पाणी टाकून ते उकळून घ्या, ते पाणी फेकून द्या आणि मग त्यामध्ये दूध टाका। मी तर 1 लिटर दूधचा अर्धा लिटर दूध होतोपर्यंत आटून घेतलं होतं दूध। त्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 लिटर दुधाला बरोबर अर्धा किलो खवा घेतलाय। खवा आपल्याला व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करायचा आहे। तुम्ही खवा तुमचा फ्रेश असला तर ठीक आहे, नाही तर दूध फाटायची शक्यता असते। जर तुम्हाला असं वाटत असेल की खवा फ्रेश नाहीये तर तुम्ही एका साईडला खवा व्यवस्थित परता, थोडंसं तूप टाकून त्यामध्ये दूध टाका। तुम्ही बघा तो खवा फाटतोय का, मगच त्यामध्ये ॲड करा। मी तर फ्रेश खवा वापरला होता म्हणून मी डायरेक्टली त्या दुधामध्ये ॲड केला। त्यानंतर चवीनुसार साखर टाका आणि दूध जास्त घट्ट नाही ठेवायचं आहे आपल्याला, ते नंतर जेव्हा गार होईल तेव्हा ते रबडी व्यवस्थित तयार होईल। आता आपण घेवर बनवूया। घेवरसाठी मी इथं अर्धा कप तूप घेतलं होतं। तूप मी गरम करून घेतले। तूप घेताना गरम करूनच घ्या, फ्रीजमधलं तूप नको आहे, रूम टेम्परेचरवरचं पण तूप नको आहे, तूप ह्याला गरम करूनच पाहिजे। बर्फ टाकले होते मी, तुम्ही बर्फ कमी जास्त करू शकता। गरम होतं म्हणून मी हळूहळू ते हलवत होते, एका दिशेनेच ते तुम्हाला हलवायचं आहे। तोपर्यंत त्याचा लोणीचा गोळा तयार नाही होत, तोपर्यंत तुम्हाला ते व्यवस्थित मिक्स करायचं आहे। बर्फ जर तुमचा मेल्ट झाला तर तुम्ही अजून त्यामध्ये बर्फ ॲड करा। मला तितका बर्फ व्यवस्थित झाला होता, लोणीचा गोळा व्यवस्थित तयार झाला होता। राहिलेले बर्फाचे जे गोळे होते ते मी काढून टाकले। तुम्ही बघू शकता किती मस्त असं घट्ट लोणी तयार झाली आहे। ह्या रेसिपी करताना खूप जणांना असं वाटतं की ही रेसिपी घरात नाही बनवू शकत, पण विकत इतकी महाग ही स्वीट डिश इतकी महाग भेटते आणि विकतचं आणण्यापेक्षा तेवढ्याच पैशात आपण भरपूर असे घेवर घरात तयार करू शकतो। तर व्यवस्थित मेजर करून सगळं प्रमाणाने घ्या, म्हणजे तुमचे घेवर असेच मस्त जाळीदार बनतील। तर तुम्ही बघू शकता मस्त असं मी त्याच्यातले जेवढे पण आईस क्यूब होते ना ते काढून टाकले। आता पुन्हा आपल्याला ते मिक्स करायचं आहे। आपलं मेल्ट बटर कसं असतं त्या प्रकारे हे दिसलं पाहिजे, इतकं आपल्याला पुन्हा एकसारखं फिरवायचं आहे। ही प्रोसेसला थोडा वेळ लागतो, पण ही प्रोसेस व्यवस्थित केली की घेवर पण एकदम व्यवस्थित बनतात। तुम्ही बघू शकता पातळ असं बॅटर झालंय। आता त्यामध्ये आपण मैदा ॲड करायचा आहे। मैदा इथं बरोबर 2 कप मैदा घ्या, अर्धा कप तुपाला इथं 2 कप मैदा वापरणार आहे। मेजर करूनच घ्या, म्हणजे व्यवस्थित। तुमच्याकडे जे मेजरमेंट कप नसेल तर तुम्ही एक वाटी घ्या, वाटीने पण तुम्ही त्याचं माप काढू शकता। जर वाटी असेल तर अर्धी वाटी तूप घ्या आणि 2 वाटीत त्यामध्ये मैदा ॲड करा। मैदा आपल्याला थोडा थोडा करून ॲड करायचा आहे, जेणेकरून आपलं बॅटर व्यवस्थित आणि मैद्याचे त्यामध्ये गोळे व्हायला नाही पाहिजे। व्यवस्थित मैदा फेटून घ्या। 1 कप ऑलरेडी मी टाकलाय पूर्ण, आता दुसरा कप पण हळूहळू करून टाकते। जर मैदा टाकून घट्ट पीठ झालं तर मैदा पूर्ण टाकून द्या, काही प्रॉब्लेम येत नाही, पण सुरुवातीला मैदा एकत्र टाकू नका, मिक्स करायला खूप जड जाईल।
मैदा टाकल्यानंतर मिक्स केल्यानंतर 1 चमचाभर मी इथं बेसन पीठ ॲड केलं. बेसन पीठ म्हणजे पोहे खायचा 1 चमचा, तो थोडासा मोठा चमचा होता, तेवढं बेसन पीठ ॲड करा. नक्कीच ॲड करा. ह्या रेसिपीमध्ये खूप जण आहे जे बेसन पीठ ॲड नाही करत. ज्या कपनी 2 कप मैदा घेतला होता त्याच कपनी 1 कप भरून दूध घेतले. आता दूध आणि हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्या. कोणत्याही प्रकारची गाठी नाही व्हायला पाहिजे. आता ह्यामध्ये आपण 1 कप दूध आणि 3 कप पाणी टाकणार आहोत. तर तुम्ही बघू शकता किती मस्त व्यवस्थित मी मिक्स केले. 1 कप पाणी टाकले. मिक्स करायचं आहे व्यवस्थित. गाठी राहायला नाही पाहिजे म्हणून व्यवस्थित मिक्स करा. मी पूर्ण गाठी व्यवस्थित मिक्स केल्या होत्या आणि त्यानंतर पुन्हा 2 कप पाणी ॲड केले. मी इथं दाखवताना 2 कप टाकले, पण मी भांडे धुवून पुन्हा त्यामध्ये अर्धा कप तरी पाणी अजून जास्त वापरला असेल. आता हे आपल्याला गाळून घ्यायचं. खाली एक भांडं ठेवले, त्यावर गाळणी ठेवली ना. आता हे आपल्याला गाळून घ्यायचंय. जेवढ्या पण गाठी आपल्या राहिल्या असतील ना ते व्यवस्थित गाळणीच्या मदतीने गाठी वर राहतील. सगळं मिक्स करून घ्या. आता गाठी बघा सगळ्या फुटल्यात. बर्फाचं पाणी घेतलंय आणि त्यामध्ये हे पीठ आपल्याला ठेवायचंय. तुम्ही जेव्हा घेवर मध्ये म्हणजे पिठामध्ये दूध ॲड केलं ते रूम टेम्परेचर मध्ये राहिलं पाहिजे. म्हणजे रूम टेम्परेचरवरच दूध त्यावर वापरा. जेव्हा पाणी मिक्स केलं तेव्हा थंड पाणी केलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही. या आपलं नॉर्मल पाणी वापरलं तरी चालतं. आता इथं आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे साखरेचा. त्यासाठी मी 2 कप बघा मी मेजर करूनच घेते सगळं. तर 2 कप मी इथं साखर आणि 1 कप पाणी टाकलं होतं. आता व्यवस्थित आपल्याला 1 तारेची चाचणी किंवा पाक आपण म्हणू शकतो, पाक बनवून घ्यायचा आहे. साखर मेल्ट होऊस तोपर्यंत व्यवस्थित साखरला हलवा, नाही तर खाली लागू शकतं. आणि बघा साखरमुळं पाक आहे ना कधी कधी एकदम काळपट दिसतो. तर जेव्हा पाक आपला उकळणार तेव्हा त्यामध्ये दूध ॲड करायचंय. आता दूध तुमच्या हिशोबाने करा. मी इथं 4 ते 5 चमचे पोह्या खाण्याचे ते ॲड केलं होतं. म्हणजे जेवढी पण घाण आहे साखरेची ते निघून जाईल आणि एकदम स्वच्छ अशी आपलं पाक दिसेल. तर बघा तुम्ही बघू शकता सगळं साईडला किती घाण ते साखरेची निघाली आहे एका गाळणच्या मदतीने. आता ते काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जी आपली चाचणी आहे म्हणजेच पाक आहे तो किती स्वच्छ आणि छान दिसतंय ते तुम्ही बघू शकता. ही ट्रिक नक्कीच फॉलो करा म्हणजे आपला पाक दिसायला छान दिसेल, काळपट दिसणार नाही. सगळी घाणी वर आलेली ती व्यवस्थित काढून घ्यायची. पाकला 1 तार येऊस तोपर्यंत उकळून घ्यायचा. चेक करायचं 1 तार येते का नाही. चमचा घ्यायचा, चमचा पाकात बुडवायचा, तो वर करायचा. 2 मिनिटं गरम पाक कधीच कळत नाही. 2 मिनिटासाठी 2 किंवा 1 मिनिटासाठी तो गार होऊ द्या. मग बोटाच्या मदतीने ते चेक करा त्याला तार येते का नाही. मी 2-3 वेळा चेक केला होता तेव्हा जाऊन त्याला तार आली व्यवस्थित. आणि गॅस बंद केला. त्यामध्ये विलायची पावडर टाकली. तुम्ही बघू शकता एकदम बारीक हलकीशी तार आली. बस तेवढीच आपल्याला तार येऊ द्यायची, जास्त घट पाक करायचा नाहीये. मी खूप वेळ चेक करत होते की व्यवस्थित तार आली का नाही. तर व्यवस्थित तार आली होती. गॅस बंद केला, विलायची पावडर ॲड केली आणि ते मिक्स केलं. आता हे पाक सुद्धा गार करायला साईडला ठेवूया. आपली रबडी तयार आहे, पाक सुद्धा तयार आहे. आता घेवरची बारी. घेवर पण एक छोटं पातेलं घेतलं होतं, त्यामध्ये तूप टाकलं. तूप मेल्ट व्हायची वाट बघितली. पहिला घेवर मी बनवला पण तूप काय व्यवस्थित तापलं नव्हतं म्हणून काय व्यवस्थित घेवर झाला नाही. पण दुसरा घेवर आणि तूप थोडं जास्त झालं होतं. मी जसं जसं घेवरचं बॅटर त्यामध्ये टाकत होते तूप वर येत होतं म्हणून मी ते घेवर काढला. तूप थोडंसं कमी केलं.
अर्ध पातीलच तूप ठेवलं आणि सेकंड घेवर एकदम परफेक्ट, म्हणजे त्यानंतरचे सगळेच घेवर छान झाले होते माझे. तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवणार आहे, सगळेच घेवर दाखवणार आहे. तर फुल गॅस ठेवायचा, गॅस बारीक अजिबात ठेवू नका. तूप तापलं नाही तर घेवर व्यवस्थित नाही होत, जाळीसुद्धा येत नाही. तर बघा फुल गॅस आहे, मोठा गॅस आहे. त्यावर थोडं थोडं करून आपल्याला हे घेवरचं बॅटर त्यामध्ये टाकायचं आहे. आणि इतकं अलगद ते निघत होतं ना, म्हणजे मला खूप जणांचं असं असतं की जेव्हा घेवर ते बनवतात कशामध्ये, खूप जण कढई ठेवतात, त्यामध्ये तेल किंवा तूप. मी तर तुपातले बनवले होते, कारण तुपातले घेवर खायला खूप टेस्टी लागतात. तर त्यामध्ये ते कोणतेही एक भांडं ठेवतात, मी म्हणजे बघितलंय म्हणून सांगते, आणि त्यामध्ये ते घेवरचं टाकतात. पण जेव्हा ते काढतात ना, त्यांना पूर्ण पातीलं ते व्यवस्थित चमच्याच्या मदतीने किंवा चाकूच्या मदतीने ते साईडनी लूज करावं लागतं आणि मग काढावं लागतं. तसं घेवरला बिलकुल झालं नाही, व्यवस्थित घेवर निघाले बाहेर. आणि बघा दुसरं घेवर पण मी टाकलंय, ते पण किती इझिली सुटलंय, इतकं मस्त म्हणजे झाले होते. तुम्ही बघू शकता जाळी पण किती छान आली घेवरला. सेकंड घेवर पण काढते. जर सगळेच घेवर तुम्हाला दाखवले असते ना तर खूप व्हिडिओ मोठा झाला असता. घेवर काढायचे ते व्यवस्थित बघा, अशी मी जाळी घेतली, त्याच्यावर ठेवायचं. एक्स्ट्राचं जे पण ऑइल आहे ते निघालं पाहिजे त्याच्यामधनं. आणि एकावर एक बघा इतके सारे घेवर झाले होते, एकदम कमी पैशात, घरच्या घरी सामान. फक्त मी बाहेरून आणले ते म्हणजे दूध आणि खवा, बाकी तर घरात आपलं सगळं सामान असतं. आता घेवर गार झाल्यात, पाक गार झालाय, रबडीसुद्धा थंड मस्त गार झाली आहे. तुम्ही रबडी वाटलंच तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतात. पाकामध्ये घेवर बुडवला, तुम्हाला कितपत गोड पाहिजे तेवढं, मी पूर्ण पाकामध्ये बुडवला होता घेवर. तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही ताटात घेवर ठेवून मग वरून थोडंसं पाक टाकून मग रबडी टाकू शकता. पण मी व्यवस्थित बघा बुडवलंय घेवर, कारण आमच्या इथं गोड जरा जास्तच खातात. तर ते पण आपल्याला जाळीवरच ठेवायचंय, म्हणजे स्टँड घेतला होता मी, पापड वगैरे आपण भाजतो तसला स्टँड असला तरी चालेल. तर त्याच्यावर एकावर एक ठेवले होते, तुम्ही एकावर एक नाही ठेवले तरी चालेल. फक्त त्याच्यातला एक्स्ट्रा पाक जो आहे ना, चाचणी, ते निघून गेली पाहिजे, त्यामुळं मी तसं ठेवत होते. सगळे घेवर एक एक करून चाचणीमध्ये पाकात बुडून घेतले. कधी कधी ना माझे मराठी शब्द हिंदी थोडे मराठी होतात, तर प्लीज वाईट वाटू नका देऊ किंवा कमेंट नका करू, कारण की आम्ही घरात हिंदी बोलतो आणि मी चॅनल मराठी ओपन केलं आहे, तर थोडं बोलताना कधीतरी मराठीचा शब्द हिंदी, हिंदी मराठी असं होतं. तर प्लीज समजून घ्या. सगळे बघा घेवर आहेत ना ते व्यवस्थित बुडून एकत्र ठेवल्यात, म्हणजे स्टँडवरच ठेवल्यात. एक्स्ट्राचा पाक सगळा निघू द्यायचा आहे त्या घेवरचा. तुम्हाला वाटलं की घेवर बुडत नाहीये तर बघा मी पुन्हा उलटं पालटं करून घेवर बुडवला होता आणि तुम्ही बघू शकता जाळी किती छान आली घेवरला. इतकं सुंदर लागत होतं खायला खरंच. आणि तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थोडासा व्हिडिओ मोठाच झाला आहे कारण की मी स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केल्या. तर रबडी बनवण्यापासून पाकसुद्धा आपण मी दाखवला आहे व्हिडिओमध्ये. आणि मला असं खरंच वाटतं की जसे माझ्या घरात घेवर झाले होते एकदम जाळीदार, तसेच सेम तुमचे पण हवेत. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तुम्ही कमेंट करून मला विचारू शकता तुम्हाला काय वाटलं, तर मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईल. बघा घेवर एका ताटात घेतलंय, त्यावर रबडी टाकली. रबडी मी थोडीशी पातळच ठेवली होती, तुम्हाला थिक रबडी पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि त्यावर पिस्ता टाकलाय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. थोडेसे गुलाबाचे पाकळ्यासुद्धा होते घरात, तर ते सुद्धा त्यावर ॲड केल्यात. तुम्ही जेव्हा समजा तुमच्या घरात काहीतरी कार्यक्रम असेल किंवा
पाहुण्यांसाठी तुम्ही हे बनवणार असेल तर जेव्हा तुम्ही ते सर्व करणार ना तेव्हा त्यावर रबडी टाकून द्या, नाहीतर तुमचे घेवर मऊ पडतील. कारण रबडीमुळं खूप वेळा घेवर मऊ पडतात. कारण मी इथं एकदम थोडीशी थिक नव्हती ठेवली, थोडीशी अशी पातळ ग्रेव्ही ठेवली होती रबडीची. म्हणून तुम्ही जर ठीक ठेवली तर ठीक आहे, जसं तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने ठेवा. केसर टाकले होते, केसर टाकल्यात फक्त असं दाखवण्यासाठी टाकल्यात मी, की एकदम छान दिसतं दिसायला. पण केसरचं तर काय तसं टेस्ट येत नाही, पण दिसायला खूप मस्त दिसतात. आणि अशा प्रकारे घेवर मस्त असे सुंदर तयार झाले होते. दुसरा घेवर पण पटापटा असं डेकोरेशन केलं, त्यावर पण केशर ॲड केला. आणि बघू शकता मस्त असं पाकसुद्धा तुम्हाला दिसत असेल. इतकं मस्त लागत होतं ना, खरंच असं वाटतच नव्हतं की मी घरात ट्राय केलं. आणि इतक्या सोप्या पद्धतीने, थोडासा वेळ लागला बघा, ह्या गोष्टींना वेळ लागतोच, पण जर परफेक्ट रेसिपी बनवायची असेल तर ठीक आहे. तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच मस्त नवीन नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.